व्हेनेझुएला सारखी परिस्थिती भारतावर पण येऊ शकते, हे वक्तव्य केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी। गेल्या काही दिवसात आपण बघितलं की 1 जानेवारीला अमेरिकेने व्हेनेझुएलाचे प्रेसिडेंट मदुरो आणि त्यांची बायको यांना किडनॅप करून अमेरिकेत घेऊन गेले। तेलाच्या वादामुळे आणि एकंदर ड्रग्सच्या केसेसमुळे यांना उचललेलं आहे। पण या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी ही परिस्थिती आज कुठल्याही देशावर येऊ शकते, कदाचित उद्या आपल्या भारत देशावर पण ही परिस्थिती येऊ शकते असा गंभीर वाद केलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतातच। गेल्या काही दिवसात त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारतीय हवाई दलाला हार मानावी लागली होती असे सुद्धा वक्तव्य केले होते आणि या वक्तव्यावर मी माफी मागणार नाही असे सुद्धा ते म्हटले होते। व्हेनेझुएलाच्या वक्तव्यावर ते पुन्हा चर्चेत आलेले आहे।